नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू चॅनल. आम्ही इकडनं फुकेतवरून निघतोय टुवर्ड्स बँकॉकमध्ये नाही म्हटलं तरी 4 दिवसाचा आमचा स्टे आहे. आता निघतोय ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर इकडनं लोकल बस आहे आम्हाला जी फुकेत एअरपोर्टला सोडणार. तर त्या फुकेत एअरपोर्टवरून मग आमची परत फ्लाईट आहे बँकॉकसाठी. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. नवीन अपडेट्ससाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. सो आता आम्ही आहोत पतॉंग बीचला, जे फुकेटचं फेमस बीच आहे. एवढं क्लिअर क्रिस्टल वॉटर आहे. तो हे जे बीच आहे ते आमच्या हॉटेलपासून हार्डली 2 मिनटावरती आहे. म्हणजे जर तुम्ही आता बघितलं की आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं झूम करून की हॉटेलपासून बीच किती डिस्टन्स, हार्डली 2 मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरती. आणि हॉटेलचे रेट्स पण एवढे साधे आणि चीप नाही बोलू शकत किंवा जास्त हायफाय पण नाही बोलू शकत. 1000-1200पर्यंत रेट्स होते हॉटेल INRमध्ये, बातमध्ये नाही. त्याच्यामुळे खूप स्वस्त पण मिळालं, प्लस कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. तर एकदा आपण जाऊन बीच बघूया कसं आहे. फुकेटचा आमचा लास्टचा दिवस आहे आणि आम्हाला नाही बीच हा एक्सप्लोअर करता आला. सो आम्ही डिसाईड केलं की बिफोर लिव्हिंग फुकेट आम्ही जरा बीच पब्लिक बसमध्ये आहोत, जेणेकरून तुम्हाला पहिलेच आम्ही सांगितलं होतं की 100 थाय बातमध्ये तुम्ही पॅटॉंगपासून फुकेत एअरपोर्टला जाऊ शकता. एकदम इझी. बाकीच्या ठिकाणी तुम्ही जाल तर तुम्हाला 180 थाय बात किंवा कधी टॅक्सीवाले जे आहेत ते 1000 थाय बात पण घेतात, जे की खूप एक्सपेन्सिव्ह आहे. सो आता आम्ही फुकेत एअरपोर्टला पोचलो आहे. फुकेतवरून आमची बँकॉकला फ्लाईट आहे. तो होपफुली आता बँकॉकची जर्नी स्टार्ट होणार आहे. खूप एक्सायटेड आहे बँकॉक बघण्यासाठी. फुकेत आम्हाला बऱ्यापैकी आवडलं. आमचे खूप सारे पॉईंट्स जे आहेत ते मिस झाले. त्याच्यामुळे काय झालं की थोडंसं आम्ही नाराज पण आहोत फुकेतवरून की आम्हाला जे पॉईंट्स आम्ही आयटनरीमध्ये ॲड केले होते ते नाही झाले, जस्ट बिकॉज आमची फ्लाईट खूप डिले झाली होती आणि इथे स्टे करायचा आम्ही तेवढा टाईम पिरियड नाही ठेवला होता. हार्डली आम्ही 2 दिवसच होतो फुकेतमध्ये. सो आम्ही कोणते पॉईंट मिस केले आहेत त्याची मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. जर तुमच्याकडे टाईम असेल फुकेत बघण्यासाठी तर मेक शुअर की तुम्ही 4 ते 5 दिवसची आयटनरी ठेवा जर तुम्हाला फुकेत बघायचं आहे. जस्ट बिकॉज कसं आहे, माया बेला जाण्यासाठी पूर्ण 1 दिवसाची टूर होती. तसंच इथे जेम्स बॉन्ड बघायला पण 1 दिवसाची पूर्ण टूर आहे. त्याचे पैसे तुम्हाला अगोदरच आम्ही सांगितलेले आहेत की तिकडे बार्गेनिंग करावं लागतं. आम्ही 2000 थाय बात त्यांनी सांगितले होते पर पर्सनचे. आम्ही तिथे 1500 थाय बातमध्ये केलेले आहे. तर तुम्हाला माहिती आहे की सायली बार्गेनिंगमध्ये किती एक्सपर्ट आहे. 2000 थाय बातवरनं तिने 1500 थाय बातवरती आणलं त्यांना. आणि लकीली नाही बोलू शकत, बट हां आम्हाला जे पॅकेज मिळालं, कारण की आमच्याबरोबर बरेचसे इंडियन्स होते, त्यांना पण आम्ही विचारलं की तुम्हाला किती रुपये किंवा किती थाय बातमध्ये तुम्हाला पॅकेज मिळाले. तर सगळ्यांना 1600, 1700, काय लोक लिटरली 2,000 रुपये किंवा 2200 थाय बात भरून पण तिथे आले होते. तर त्या बाबतीत मी तरी म्हणेन की आमचं खूप चीपमध्ये झालं. तर मेक शुअर की तुम्ही पण ज्या टायमाला याल त्या टायमाला बार्गेन नक्की करा. ती लोक खूप रेट सांगतात, बट प्लीज बार्गेन करा. सेम तसंच बाकीच्या टूर पॅकेजसाठी पण आहे की तिकडे बार्गेनिंग इज मस्ट आहे. जास्तीत जास्त बार्गेनिंग करा. इकडे सगळ्याच गोष्टीसाठी बार्गेनिंग इम्पॉर्टंट आहे. जर ते नाही ऐकत तर सरळ बोलतात को. येस. आमच्या आयटनरीमध्ये अजून 2-3 स्पॉट होते, जे होते बिग बुद्धा आणि टायगर किंगडम, बर्ड पार्क सेंच्युरी, एलिफंट सेंच्युरी. सो आम्हाला हे सगळं बघायचं होतं फुकेतमध्ये, पण हे पॉसिबल नव्हतं ते 2 दिवसामध्ये करायला, कारण का
जर आपल्याला आयलंड फिरायचं तर त्याची 1 डेची टूर होती आयलंडची. सेम तसंच दुसऱ्या आयलंडची पण, जेम्स बॉन्ड आयलंडची पण, तसे ते 5 आयलंड होते, त्याची पण 1 डेची टूर होती. सो ह्याला जरा तुम्ही बघाल जर थायबातच्या हिशोबाने, तर प्रत्येकाची तिकीट जी आहे ना ती 1500 ते 2000 थायबातमध्येच आहे. फक्त बिग बुद्धाला एंट्री फी आहे, ती आहे 50 थायबात. कुठे 20 थायबात घेतात, कुठे 50 थायबात घेतात. पण जर पॅथॉंग बीचपासून जर बिग बुद्धाला ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला 2 ते 2.5 तास तिकडे द्यावे लागणार. आणि स्कूटी जर तुम्हाला रेंट करायची असेल तर स्कूटीचे रेंट जे आहेत ते 300 थायबात टू 650 थायबातपर्यंत आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रायर अगोदर स्कूटी रेंटवाल्याला सांगावं लागेल की आम्हाला 1 डेसाठी या 2 डेसाठी, जसं पण तुमचे डेजचे प्लॅन असतील तसं तुम्ही प्लॅन अकॉर्डिंगली करा आणि त्या हिशोबामध्ये तुम्ही तुमची स्कूटी हायर करा. टॅक्सी आणि बाकी टुकटुक या भानगडीत अजिबात पडू नका, कारण का टॅक्सी साधी जरी अशी नॉर्मल विचारली तरी एअरपोर्टला जायला ही 1000 थायबात घेते दोघांचे राईट. तर त्याच्यामुळे विचार करा की एक थायबात यूज करताना आपल्या इकडचा INR 1 रुपया म्हणजे इकडचे 2.5 रुपये आहेत. सो त्या अकॉर्डिंगली तुम्ही तसं प्लॅन करा. ते रेट्स पण तसे वरखाली होत राहतात. ही आत्ताची आम्ही करन्सी सांगतोय लेटेस्टवाली. जेव्हा पण तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला सांगितलं की करन्सी नेहमीच तुम्ही प्रायोरिटीवरती चेक करा. आणि हो, जर तुम्ही फुकेतला फिरायला येत आहे तर मस्ट तुमच्या बॅगेमध्ये सनस्क्रीन लोशन पाहिजे. आम्ही ज्या हॉटेलला थांबलो होतो त्या हॉटेलचं नाव होतं हार्मोनी पतॉंग बीच हॉटेल. चीप हॉटेल बोलू नाही शकणार किंवा जास्त एक्सपेन्सिव्ह पण नव्हतं. तुम्हाला बाहेरून असं वाटेल अरे किती छोटंसं आहे, पण आतमध्ये खरंच त्या लोकांची जी स्पेस होती ती खूप चांगली होती. त्या हॉटेलचं लिंक आणि त्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल, प्लीज चेकआउट करा. सेकंड टिप, जर तुम्हाला फुकेतमध्ये जायचं असेल लाईक पतॉंग बीच किंवा त्या साईडला, मी तरी म्हणेन की प्रायव्हेट कार किंवा टॅक्सीज अवॉइड करा. एअरपोर्टच्या बाहेरच इकडच्या गव्हर्नमेंटने एवढी चांगली फॅसिलिटी ठेवली आहे, तुम्हाला इकडे बस मिळेल. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही थायलंडसारख्या ठिकाणी ट्रॅव्हल करताय आणि तुम्हाला इकडचं फूड म्हणजे थाय करी किंवा इकडचं सी फूड हे जमत नसेल, सो तुम्ही जे रेडी टू मिक्स आहे किंवा रेडी टू कुक आहे लाईक कप्पा मॅगी किंवा सूप, आम्ही तर तसं काहीतरी ट्रॅव्हलमध्ये ते खूप आमच्या कामी आलं. आम्ही ते खूप कॅरी केलं की जेव्हा कधी आम्हाला रेट्स खूप हाय वाटले किंवा जे आउट ऑफ बजेट जात होते, सो आम्ही ते यूज केलेलं. आणि आम्ही फूड मेन म्हणजे इकडचं फूड जे स्ट्रीट फूड आहे ते आम्ही इकडचं डेफिनेटली ट्राय केलं. इकडचे ज्यूसेस थायलंड हे खूप फुकेत हे खूप फेमस आहे. इवन ओव्हरऑल थायलंड हे खूप फेमस आहे फ्रेश फ्रूटसाठी. सो इकडचे ज्यूस आणि इकडचे फ्रेश फ्रूट्स आम्ही खूप ट्राय केले आणि ते डिलिशियस होते. आणि इकडचं मेन म्हणजे इकडे जास्त करून कोकोनट हे जास्त करून विकलं जातं. सो आम्ही इकडे कोकोनट ड्रिंक वॉटर ऑल्सो अँड कोकोनट आईस्क्रीम पण हे खूप डिलिशियस आहे, हे पण आम्ही दोघांनी ट्राय केलं. सो तर बँकॉकला आम्ही नक्कीच पॅनकेक ट्राय करणार आहोत. सो या फुकेतच्या ब्लॉगमध्ये जेवढं जास्त होईल तेवढं जास्त आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यापर्यंत. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
तर हे आहे सध्या आमचं हॉटेल. तुम्ही आता एक रूम टूर तर घेतलीच असेल. थोडंसं सिटीपासून थोडंसं साईडला आहे, बट मला हे हॉटेल जवळजवळ 6,000 रुपयाला, ते पण 4 डेजसाठी मिळालं. म्हणजे नाही म्हणणार तरी 1,500 रुपयाच्या आसपास पर डे. हॉटेल एवढं नीट अँड क्लीन आहे, जबरदस्त. म्हणजे असं वाटलं ना की आपण VIP ट्रीटमेंट मिळते असं झालंय. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट हे केलंच नव्हतं की एवढं चांगलं हॉटेल मिळेल, बट लकीली म्हणजे बोललं ना की मस्तच. 5 out of 5.